नमस्कार. राशीफळ मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. 133 वर्षात पहिल्यांदा 16 फेब्रुवारीला बनत आहे अद्भुत संयोग. 3 राशींची लागणार लॉटरी तर 3 राशींच्या जीवनामध्ये राजयोग. मित्रांनो, वैदिक ज्योतिषानुसार नुकताच भगवान सूर्यदेवानी मकर राशीतून निघून कुंभ राशीमध्ये प्रवेश केला आहे. सूर्याचे हे गोचर दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी झाले असून आता 16 फेब्रुवारीला अतिशय अद्भुत योग बनत आहे. 16 फेब्रुवारीच्या या शुभ संयोगाच्या सकारात्मक प्रभावाने या काही खास राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे. 16 फेब्रुवारीपासून या राशींच्या जातकांना विशेष फलप्राप्ती होणार आहे. मित्रांनो, 16 फेब्रुवारी नंतर 3 राशींच्या जीवनामध्ये राजयोगाचे संकेत असून 3 राशींच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होईल. प्रचंड प्रगतीला सुरुवात होणार आहे. आनंदाचे दिवस या 3 राशींच्या जातकांना अनुभवण्यासाठी मिळणार आहेत. म्हणजे एकूण 6 राशींच्या जातकांसाठी 16 फेब्रुवारी पासून पुढे येणारा काळ शुभ आणि सकारात्मक ठरणार आहे. या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंद, सुख, समृद्धी, मान सन्मान आणि पदप्रतिष्ठेची प्राप्ती या लोकांना आता होणार आहे. मित्रांनो, कारण दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी रथसप्तमी हा सण साजरा केला जाणार आहे. रथसप्तमी हा भगवान सूर्यदेवाचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो, हा सण साजरा केला जातो. यावेळी रथसप्तमी ही 16 फेब्रुवारी 2024 रोज शुक्रवारी साजरी होणार आहे. दरवर्षी हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 7व्या दिवशी साजरा केला जातो. पद्म पुराणानुसार या दिवशी पहिल्यांदाच सूर्याची किरणे पृथ्वीवर पडली होती, त्यामुळे हा दिवस रथसप्तमी म्हणून साजरा केला जातो. मान्यतेनुसार या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने 7 महापापापासून व्यक्तीला मुक्ती मिळत असते आणि अनेक गंभीर व्याधी दूर होत असतात. अनेक गंभीर व्याधी जर असतील त्या व्याधी देखील दूर होत असतात. एखाद्या व्यक्ती अनेक दिवसापासून आजारी असेल किंवा एखाद्या व्यक्तीला अनेक व्याधी असतील, व्याधीमुळे शरीर जर्जर झाले असेल, तर अशा लोकांनी मान्यतेनुसार या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्याने अनेक रोगापासून सुटका होऊ शकते, अनेक आजारापासून व्यक्तीला सुटका मिळू शकते. मान्यतेनुसार रथसप्तमीलाच भगवान सूर्यदेवाने अवतार घेतला होता, त्यामुळे हा दिवस भगवान सूर्यदेवाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, भगवान सूर्यदेवाला ग्रहांचा राजा देखील म्हटले जाते. सूर्य हे मान सन्मान पदप्रतिष्ठेचे दाता, सूर्य हे ऊर्जेचे कारक मानले जातात. सूर्य हे अन्नदाता, पिता म्हणून देखील मान्यता प्राप्त आहेत. सूर्य हे जगाचे तारणहार मानले जातात. पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी दिनांक 15 फेब्रुवारीला सकाळी 10:13 रथसप्तमीला सुरुवात होणार आहे. शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:56 रथसप्तमीची समाप्ती होईल. मात्र उद्या तिथी शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी असल्याने उद्या तिथी असल्यामुळे दिनांक 16 फेब्रुवारी रोजी रथसप्तमी साजरी केली जाणार आहे. 16 फेब्रुवारीला रथसप्तमीचा शुभ मुहूर्त सकाळी 5:16 पासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत असणार आहे. यावेळी रथसप्तमीच्या दिवशी अतिशय अद्भुत योग बनत असून या संयोगाच्या शुभ प्रभावाने या काही खास राशींचा भाग्योदय घडून येणार आहे. एकूण 6 राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होणार आहे. रथसप्तमीच्या दिवशी ब्रह्मयोग आणि भरणी नक्षत्र आहे. ब्रह्मयोग पहाटेपासून ते दुपारी 3:20 असेल. त्यानंतर इंद्रयोग सुरू होईल. तसेच भरणी नक्षत्र पहाटे सकाळी 8:48 पर्यंत राहणार आहे. त्यानंतर कृतिका नक्षत्र आहे. या संयोगाच्या शुभ प्रभावाने या काही खास राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे. रथसप्तमीच्या दिवशी स्नान, पूजा पाठ, दान धर्म या गोष्टीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी सूर्योदयाच्या वेळी नदी स्नान केल्याने सर्व पापापासून मुक्ती मिळते. तसेच अनेक आजार देखील दूर होतात. या दिवशी यथाशक्ती दान धर्म, वस्त्रदान केल्याने देखील विशेष लाभ प्राप्त होत असतात. मान्यता आहे की असे केल्याने भगवान सूर्यदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनामध्ये सुख, समृद्धी, आनंद, प्रसन्नतेची भरभराट होत असते. रथसप्तमीपासून पुढे येणाऱ्या काळामध्ये या काही खास राशींच्या जातकांना असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव येणार आहे. अशीच काहीशी सकारात्मक अनुभूती होणार आहे. तर चला, वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे. सुरुवात करूया मेष राशीपासून. मेष राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार असून 16 फेब्रुवारी पासून पुढे जीवन एका नव्या दिशेने कलाटणी घेणार आहे.
सूर्यदेवाच्या कृपेने प्रचंड लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत। स्वतःमध्ये एक सकारात्मक ऊर्जेची निर्मिती, एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती मेष राशीच्या जातकांना होणार असून इथून पुढे येणारा काळ पदप्रतिष्ठा, मान सन्मान प्राप्त करून देणारा काळ ठरणार आहे। आर्थिक क्षमता मजबूत बनेल। राजकीय क्षेत्रामध्ये लाभ प्राप्त होण्याचे देखील संकेत आहेत। पदप्रतिष्ठेची प्राप्ती आपल्याला होऊ शकते। त्याबरोबर नोकरीच्या क्षेत्रामध्ये देखील अनेक लाभ आपल्याला प्राप्त होतील। नोकरीमध्ये पद उन्नती देखील आपली होऊ शकते किंवा एखादी मनाजोगी नोकरी मिळण्याचे योग बनत आहेत। नोकरीविषयक आनंदाची बातमी कानावर येऊ शकते। त्याबरोबर उद्योग व्यापारामध्ये देखील चांगला लाभ पाहावयास मिळणार आहे। यानंतर आहे वृषभ राशी। वृषभ राशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ फलदायी ठरणार असून सूर्यदेवाच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीची बहार येणार आहे। रथसप्तमी पासून पुढे नशीब कलाटणी घेणार आहे। आतापर्यंत भोगत असलेल्या दुःख यातनापासून आपली सुटका होणार असून भरभराटीला वेग येणार आहे। आर्थिक समस्या समाप्त होतील। धनलाभाचे योग जमून येतील। सूर्याच्या कृपेने जीवनामध्ये चालू असणाऱ्या एखाद्या जुन्या बिमारीतून आपली सुटका होणार असून इथून पुढे आनंदाने जीवन आपण जगणार आहात। हा काळ आपल्या प्रचंड प्रगतीचा काळ ठरणार आहे। यानंतर आहे कर्क राशी। कर्क राशीच्या जातकांना सुखद अनुभूती आता मिळणार आहे। 16 फेब्रुवारी पासून भाग्य द्यायला सुरुवात होईल। सूर्यदेवाच्या कृपेने आपले भाग्य उज्ज्वल बनणार आहे। नशिबाची साथ असेल। नशिबाला जर कष्टाची जोड दिली तर आपल्या जीवनामध्ये अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून येऊ शकतात। पदप्रतिष्ठेची प्राप्ती होईल। मान सन्मान प्राप्त होईल। आर्थिक क्षमता मजबूत बनेल। इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये उद्योग व्यापार देखील भरभराटीस येणार आहेत। कर्क राशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ फलदायी आणि आनंदाचा ठरणार आहे। यानंतर आहे कन्या राशी। कन्या राशीसाठी राजयोगाचे संकेत आहेत। हा काळ आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीची बहार घेऊन येणार आहे। मानसिक तणाव दूर होईल। आरोग्य उत्तम राहील। सामाजिक क्षेत्रामध्ये नावलौकिक पदप्रतिष्ठा प्राप्त होणार आहे। व्यापारातून नफ्यामध्ये मोठी वाढ होणार आहे। नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर काळ शुभ असेल किंवा आपण जर नुकताच एखादा व्यवसाय सुरू केला असेल तर लवकरच व्यवसायामध्ये भरभराटी होणार आहे। नाते संबंध मधुर आणि मजबूत बनतील। अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये विवाहाचे योग देखील जमून येणार आहेत। त्यामुळे कन्या राशीच्या जातकांसाठी हा काळ अतिशय शुभ ठरणार आहे। यानंतर आहे तुळ राशी। तुळ राशीसाठी देखील हा काळ आनंदाचा असेल। या काळामध्ये मन लावून मेहनत केल्यास मोठे पद आपल्याला प्राप्त होऊ शकते। आपल्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात। अनेक दिवसांच्या अपूर्ण इच्छा या कालावधीमध्ये पूर्ण होऊ शकतात। वैवाहिक जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे। प्रेम जीवनासाठी देखील काळ शुभ ठरणार आहे। एकूणच तुळ राशीच्या जातकांना उद्योग व्यापारामध्ये देखील आनंददायक घटना घडून येतील। आर्थिक क्षमता मजबूत बनेल। यानंतर आहे वृश्चिक राशी। वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा काळ राजयोग घेऊन येणार आहे। वृश्चिक राशीच्या जातकांना एक सकारात्मक प्रेरणा मिळणार आहे। नव्या दिशेने जीवनाचे नवे मार्गक्रमण आपण करणार आहात। नात्यामध्ये आलेली कटुता दूर होईल। मानसिक तणाव दूर होईल। आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होणार असून एखादे नवे काम आपण हाती घेऊ शकता आणि ते पूर्ण करून दाखवू शकता। मान सन्मान पदप्रतिष्ठा मिळणार आहे। मन आनंदी आणि प्रसन्न असेल। अनेक दिवसापासून आलेला आपला पैसा आपल्याला प्राप्त होणार आहे। हा काळ मानसिक तणाव दूर करणारा काळ असून आत्मविश्वासामध्ये वाढ करणारा काळ आहे। नोकरीच्या क्षेत्रामध्ये देखील आनंददायक घडामोडी घडून येतील। विद्यार्थी वर्गासाठी देखील हा काळ अनुकूल असेल। एकूणच वृश्चिक राशीच्या जातकांसाठी इथून पुढे शुभ काळाची सुरुवात होईल। यानंतर आहे मकर राशी। मकर राशीच्या जातकांचा भाग्योदय घडून आणणारा हा काळ असेल। रथसप्तमी पासून पुढे जीवन आनंदाने फुलून येणार आहे। वैवाहिक जीवनामध्ये सुख प्राप्त होईल। परिवारातील लोकांची साथ आपल्याला मिळेल। त्यामुळे मन आनंदी असेल। अनेक दिवसापासून जीवनामध्ये चालू असणाऱ्या आर्थिक समस्या समाप्त होणार असून आर्थिक उन्नती घडून येण्याचे योग आहेत। करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या संधी आपल्याकडे येतील। या संधीपासून उचित लाभ प्राप्त करून घेणे मकर राशीच्या जातकांसाठी अत्यंत आवश्यक असेल। व्यापारानिमित्त प्रवासाचे योग येतील। व्यापारामध्ये देखील चांगली प्रगती घडण्याचे योग आहेत। पण या कालावधीमध्ये हितशत्रूपासून आपल्याला थोडेसे सावध राहावेच लागेल। यानंतर आहे कुंभ राशी। कुंभ राशीच्या जातकांसाठी हा काळ भाग्योदय घडून आणणारा काळ असेल। राजयोगा समान हा काळ असेल। आतापर्यंत आलेली सर्व कामे आता पूर्ण होणार आहेत। भाग्य उज्ज्वल बनणार आहे। मानसिक तणाव दूर होणार आहे। आरोग्य उत्तम असेल। आलेली सर्व कामे पूर्ण होणार असून बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होणार आहेत। हा काळ जीवनाला नवी दिशा देणारा, नवा आकार देणारा काळ ठरणार आहे। आता इथून पुढे मानसिक तणाव दूर होईल। आरोग्य उत्तम असेल। मन समाधानी बनेल। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटना